कादंबरीकारांना ना संदर्भ लागतो, ना काय कुठलं संदर्भ द्यायची त्यांची हे असते, कष्ट घेतात ते. एखादी दंतकथा भेटली, लोककथा भेटली, एखादी बकरीतला काही थोडासा जरी पुरावा भेटला, तर त्याच्यावरती एवढी मोठी भिंत उभी करायची त्या कादंबरीमध्ये आणि त्या व्यक्तीला त्या कल्पनेच्या मायाजाळामध्ये दाबून टाकायचं, त्याची बदनामी करायची. आणि हे सगळ्यात मोठं पाप छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये दुर्दैवानं कादंबरीकारांना नाटककारांनी केलेलं आहे. म्हणजे इतक्या कथा रंगवल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये की आज मला माझा आयुष्यातला बराचसा वेळ ह्या गोष्टी बाजूला काढण्यामध्ये हे करावं लागला की अभ्यास करावा लागला. आता त्यातली एक दंतकथा अशी आहे, म्हणजे तथ्य शोधण्यापेक्षा फेक नॅरेटिव्ह जो म्हणतो आपण, तो कसा खोटा कसा होता हे दाखवायसाठी मला वेळ द्यावा लागला. त्यातली सगळ्यात मोठी एक दंतकथा आहे की जर तुम्ही पाहिली असेल ना चित्रपटात, की संभाजी महाराजांनी सिंह फाडला, काही ठिकाणी वाघ फाडला म्हणून दाखवतात. हे तुम्ही आत्ता तरी पॉसिबल आहे का? एखाद्या वाघाचं वजन, एखाद्या सिंहाचं वजन 350 किलो 300 किलोच्या आसपास असतं आणि एका व्यक्तीचं ऍव्हरेज वजन 80-90 किलो, 70 ते 90 किलोचं. हे शक्य नाहीये. फार फार तर ही दंतकथा कशी असू शकते की छत्रपती संभाजी महाराजांनी एखाद्या वाघाची शिकार केलेली. शिकार असू शकते, शिकार तर असू शकते ना, ते अमान्य नाही करतायत. शिकार असू, पण त्या शिकारीची दंतकथा कुठपर्यंत गेली की ते वाघ फाडला हातानं. शक्य नाहीये. असं काही रेफरन्स नाहीये कुठे इतिहासामध्ये, काहीच पुरावा, काहीच पुरावे नाही. अशी एक दंत नाही, अशा भरपूर दंतकथा आहेत. आणि या दंतकथांनीच संभाजी महाराजांच्या ह्या दंतकथा, लोककथा आणि ह्या बकरींनी आणि ह्या कादंबरीकारांनी, माझा सरळ आरोप आहे की संभाजी महाराजांच्या इतिहासाचा बळी घेतलेला. याकडे यायचंय. संभाजी महाराजांच्या इतिहासाचा बळी कसा घेतला, कोणी घेतला, का घेतला, त्याविषयी बोलायचंय. पण आता आपण कादंबरीकारांविषयी बोलत होतो. एक कादंबरीकार आहेत ज्यांनी चुकीचं लेखन केलंय असं तुमचं थेट म्हणणं आहे. त्यांचं नाव विश्वास पाटील. आता साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांना घोषित झालंय. काय नेमकं चुकीचं लेखन केलंय त्यांनी? काय आक्षेप आहे? कोणत्या लिखाणावर तुमचा आक्षेप आहे? आता ह्या गोष्टीवरती मला बोलणं भागच आहे. गेले काही दिवस, म्हणजे 4-5 दिवस झाले की माझ्या कानावरती बातमी आली की विश्वास पाटील यांना मराठी साहित्य संमेलनाचा 99व्या मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद जाहीर झालं. पण ते जाहीर झाल्यानंतर त्यांची सगळ्यात फेमस कादंबरी ती ज्याच्यात तेच सांगतायत की 2 लाखाच्या वर काहीतरी प्रति गेल्या वगैरे असं संभाजी कादंबरीचं. तर त्या कादंबरीतलं जे लिखाण आहे ते मला असं वाटतं की त्याविषयी माझा आक्षेप आहे, जे निराधार आहे. नाही, आक्षेप सरसकट कादंबरीवर आहे का त्यातल्या काही प्रसंगावरती आहे? जे प्रसंग मी सांगितले काही ह्याच्यावरती चॅनलवरती मी बाईट दिल्या त्यावेळेस मी सांगितले. कोणते प्रसंग आहेत नेमके? त्यातला एक प्रसंग आहे की संभाजी महाराज जहाजावरती बसलेले आणि जहाजावरती कशासाठी बसलेले, ते अरबांसोबत त्यांची मिटिंग चाललेली आहे. सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. आणि मिटिंग चाललेली असताना तिथला जो अरबांचा सेनापती सरदार आहे, ज्याचं नाव आहे जंगे खान. तर हा जंगे खान संभाजी महाराजांना म्हणतो की थोडस मद्य घ्या. मग त्याच्या आग्रहाखातर छत्रपती संभाजी महाराजांना कविराज म्हणजे कवी कलश हे मद्य घेतात. आणि त्याच्या पुढे त्यांनी एक वाक्य टाकलंय की तारुण्यामध्ये, म्हणजे ते त्यांनी घेतलं त्यानंतर ते वाक्य की तारुण्यामध्ये आम्ही मद्याचे आशक होतो, नृत्य संगीताचंही आम्हाला वावडं नव्हतं वगैरे. ही गोष्ट मांडली त्यांनी. आता त्यानंतर दुसरा एक प्रसंग आहे. तर तो दुसरा प्रसंग असा आहे की छत्रपती संभाजी महाराजांना एका नाच गाण्याच्या मैफिलीमध्ये बसवलेलं आहे. दोन्ही प्रसंग तुम्ही संभाजीमध्ये जे लिहिले ते सांगता? हो, त्याविषयी सांगतोय मी. तर नाच गाण्याच्या मैफिलीमध्ये त्यांना बसवलं आणि त्या मैफिलीमध्ये कवी कलश असतात, संभाजी महाराज आहे आणि अकबर जो औरंगजेबाचा मुलगा आहे, तो संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला होता. आणि त्या मैफिलीमध्ये नाचता जी बाई असते, तिचं नाव तिने सांगितलं रूपकुंवर नावाची बाई आहे. तर त्या बाईच्या गळ्यामध्ये त्यांना एक कंठा दिसतो. कंठा म्हणजे थोडक्यात एक हार, रत्नहार म्हणा त्याला. आणि तो त्यांना दिसतो आणि त्यानंतर ती बाई नाचता संभाजी महाराज जे दिसतं, त्या कंठहार रत्नहार दिसायला लागलाय,
ते तिला बोलवतात आणि तिच्या गळ्यामधला तो हार ओढून काढतात. हे असं लिहिलंय. असं लिहिलेलं आहे. आता त्यानंतर त्यांनी वाक्य टाकलं, त्या मैफिलीतून निघून गेले वगैरे, की मग त्यांची मग संभाजी महाराज समोर येऊन आपली भूमिका मांडतायत, की ज्यावेळेस मी आता ते विश्वास पाटीलच बोलले, की ते काय न्यूज चॅनलला मुलाखत देताना, की नाही म्हणे मी असं मांडले त्याच्यामध्ये, की ज्यावेळेस मला हे घुंगरांचे आवाज कानावरती पडतात त्यावेळेस असं वाटतं की नाही तोफांचे आवाज पडायला लागलेत कानावरती. तर ऍक्च्युअली ते तसं पण नाहीये. ते सांगताना थोडेसे झाले. त्यांच्या कादंबरीत त्यांनी तबला वगैरे दाखवले, तबल्याच्या ठेक्याचे आवाज जे पडतात. ठीक आहे, काही हा सगळा प्रसंग झाला. माझं म्हणणं एवढंच आहे की संभाजी महाराजांचा इतिहास ह्या 2 गोष्टींमुळे जास्त बदनाम झालेला आहे, म्हणजे मद्य आणि बाई. म्हणजे थोडक्यात राग म्हणू नका घेऊ, पण मी सांगतो की काचाच्या बाटलीतली दारू आणि बाईच्या पायातली घुंगरू, ह्या 2 गोष्टी आहेत. असं काही लोक म्हणतात की ह्या 2 गोष्टींमुळे संभाजी महाराजांचा इतिहास सगळ्यात जास्त बदनाम झालेला आहे. आता ते स्पष्टीकरण देताना मी ज्यावेळेस हा मुद्दा उपस्थित केला त्यावेळेस ते असंही बोलले होते की मला ते दाखवायचं नव्हतं तसं. ती त्या काळातली आंतरराष्ट्रीय काळातली रीत होती की ज्यावेळेस 2 आंतरराष्ट्रीय काहीतरी व्यक्ती भेटतात किंवा काही धोरण बांधलं जातं त्यावेळेस ते मद्य जे असतं ते ओठायला लावायचं. पण तसा काहीच प्रसंग नाही, तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि ते खुशीच्या त्यांनी दाखवलं की आनंदाच्या प्रसंगी ते मद्य घेतलेलं आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या आजपासून 100 वर्षापूर्वी ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नाटकातून जात होता त्यावेळेस संभाजी महाराजांना त्या दाखवत कसं होते की संभाजी महाराज दारूचा ग्लास हातामध्ये कुठेतरी पडलेले, म्हणजे असे बेडवरती पडलेले येतं वगैरे, किंवा दारूच्या कैफात ती बुडाली, म्हणजे पूर्णपणे त्या ह्याच्यामध्ये गेलेले येतं. तर असं चित्रण दाखवलं होतं. तुम्ही ते काढलं आणि जहाजावरती संभाजी महाराजांना मद्य घेताना दाखवलं आनंदाच्या प्रसंगी. पण हे जरी तुम्ही केलं पण तुम्ही ती दारू सुटली नाही संभाजी महाराजांच्या चरित्रामधून. हे प्रसंग अनैतिहासिक आहेत, याला कुठलाही इतिहासामध्ये आधार नाही. मला तेच विचारायचं होतं, म्हणजे या प्रसंगांना काही इतिहासामध्ये कुठलाही आधार समकालीन पत्र किंवा अशा कशाचा आधार आहे नाही. म्हणजे अशी कोणती मीटिंग तरी झाली होती का? नाही. उलट तुम्हाला सांगतो, ह्या अरबांसोबत, म्हणजे इतिहास सगळ्या दर्शकांना देखील सांगतो, या अरबांसोबत छत्रपती संभाजी महाराजांचे खूप मोठे संबंध होते, चांगले संबंध होते. म्हणजे त्यांनी त्यांच्यासोबत मैत्री संपादन केली. कशासाठी? म्हणजे काय? कारण अरब हे पोर्तुगीजांचे शत्रू होते. अच्छा. आणि सगळ्या ह्याच्यावरती हे मस्कत, ओमान त्या देशातून आलेले अरब होते, जे समुद्रावरती सत्ता होती, समुद्रावरती त्यांचं राज्य होतं. पोर्तुगीज, म्हणजे पोर्तुगीज संभाजी महाराजांचे शत्रू. अरब पोर्तुगीजांचे शत्रू. शत्रूचा जे शत्रू असेल तो आपला मित्रच होता. अरब आणि संभाजी महाराज त्यांचे संबंध चांगले होते, खूप मदत केली त्यांनी व्यापारासाठी वगैरे वगैरे. मग हे प्रसंग दाखवायला हवे होते. हे प्रसंग दाखवले असते तर इतिहासामध्ये काही हे नव्हतं. पण आता ही बदनामी संभाजी महाराजांच्या चरित्राची झाली, नाटकांमधून झाली, कादंबऱ्यांमधून झाली, पुस्तकांमधून झाली, का झाली? म्हणजे कारण काय? त्या मुद्द्याकडे येऊच आपण, पण हा मुद्दा क्लिअर करूया. बरोबर. आणि दुसरा जो नाचगाण्याचा प्रसंग आहे, तर ह्या प्रसंगाला थोडा आधार आहे, पण तो अशा स्वरूपातला नाहीये की ज्यांनी ते चित्रण त्या कादंबरीमध्ये उभं केलेलं आहे. त्याच्यामध्ये आधार असा आहे की संभाजी महाराजांनी ज्यावेळेस अकबर म्हणजे आश्रयासाठी आला त्यांच्याकडं, तर त्याला काही भेटवस्तू दिल्या होत्या. त्या भेटवस्तूमध्ये हा कंठा होता. हा जो पुरावा आहे ना, खुद्द मुघलांच्या अकबरांमधला आहे. अकबराला संभाजी महाराजांनी तो कंठा दिला होता, रत्नहार, आणि एक हत्ती पण दिला होता. आणि नंतर संभाजी महाराजांना असं समजतं की मी जो हार अकबराला दिला होता, हा हार त्या अकबराने एका नाचणाऱ्या बाईला दिलेला आहे. म्हणजे जी मुळामध्ये हिंदू होती, तिला अकबराने ते पण नाही, तिला मुसलमान केलेलं होतं, मुस्लिम बनवलं होतं तिला, आणि तिला तो हार दिलेला आहे. आणि ही संभाजी महाराजांना बातमीच समजलेली होती. मग संभाजी महाराज अकबरावरती रागवलेले येतं, आणि रागवल्यानंतर तो अकबर काय करतो, त्याचा तंबू बिंबू जाळतो आणि गोव्यामध्ये, म्हणजे पोर्तुगीजांकडे निघून जातो, गोव्याच्या प्रांतामध्ये वगैरे, असं त्या अकबरामधली नोंद आहे ती. एवढाच प्रसंग आहे. आता माझं तुमच्या चॅनलच्या मार्फत किंवा पॉडकास्टच्या मार्फत त्या कार्यक्रमाला संभाजी महाराज स्वतः होते किंवा त्यांनी तिला बोलावलं, असा कुठला कार्यक्रम झालाय असं नाहीच आहे पुरावे कुठले. आता असे प्रसंग
मी म्हणतो का दाखवायचे. तोच प्रश्न आहे, का दाखवले गेले, हा. कारण काय, कशासाठी कारण बदनाम? काय आहे की ते विचारतोय कारण असं आहे की ह्या जुन्या कादंबरीकारांचा थोडासा पगडा किंवा ते त्या गोष्टी मला जाणवल्या त्या ह्याच्यामध्ये. तर माझं म्हणणं आहे की आता 21व्या शतकामध्ये आपण वावरतोय वगैरे. हो. आता जर विश्वास पाटील हे व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवला तर त्यांना माझं एक सांगणं आहे की ते काय माझे वैरी नाही आहेत, हो. दुश्मन देखील नाही. माझं एवढंच त्यांना म्हणणं आहे की तुम्ही एक चांगले साहित्यिक म्हणून मी सगळे लोक तुमचा गौरव करतात, तुम्हाला अध्यक्षपद भेटले. हे 2 प्रसंग त्यांनी मागे घ्यायला काही हरकत नाही. बाकी कुठल्या गोष्टीवरती आमचा हा काही आक्षेप नाहीये. अख्ख्या कादंबरीतले 2 प्रसंग मागे 2च प्रसंग तुम्ही माघारी घ्या, की तुम्ही हे केलं तरी हरकत, कारण त्या प्रसंगाला कुठला ऐतिहासिक आधारही नाहीये आणि छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र त्या 2 गोष्टींमुळे बदनाम झालेले आहे. त्या फक्त 2 गोष्टींमुळे ते एवढं मागं घ्या, एवढीच आमची मागणी आहे त्यांना.